छत्रपती संभाजी महाराज हे शूरता, विद्वत्ता, त्यानंतर एक शौर्याचं एक चांगला राज्यकर्ता याचे एक ते प्रतीक होते. ते कधी कोणाला शरण गेले नाही, मरण पत्करलं पण शरण ते कधी गेले नाही. आणि अवघ्या 32व्या वर्षामध्ये एका बाजूला संपूर्ण राज्यकारभार हाताळताना दुसऱ्या बाजूला बुधभूषणसारखे अनेक ग्रंथ वेगवेगळ्या भाषेत त्यांनी लिहिले. खरोखर त्यांच्या तोडीचं या पृथ्वीवरती दुसरा कुठेही योद्धा झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांना लाभला आणि जगावं कसं आणि तत्व कशाला म्हणतात हे आणि अनेक बरेच पैलू त्यांचे जे होते त्यातनं बरंच आपल्याला शिकायला मिळतं. सर्व धर्म समभावाची जी काय छत्रपती शिवाजी महाराजांची जी संकल्पना होती तीच त्यांनी संपूर्ण पुढे नेली. आजही त्यांच्या शूरता वीरता जेव्हा आपण वाचन करतो किंवा त्याचं आठवण येते त्यावेळेस अक्षरशः अंगावर शहारे उभे राहतात. आणि या ठिकाणी महाराजांचं जे काही स्मारक आहे संभाजी महाराजांचं त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा आणि महाराष्ट्र शासनाने अधिकृतरित्या त्यांचा महाराजांचा संभाजी महाराजांचा इतिहास प्रकाशित वेगवेगळ्या भाषांमध्ये करावा, जेणेकरून केवळ महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील वेगवेगळ्या राज्यामध्ये, देशभरात, त्याचबरोबर परदेशात सुद्धा संपूर्ण पोचला पाहिजे. आणि तरुण पिढीला एक प्रकारचं चांगल्या प्रकारे त्यातनं एक मार्गदर्शन निश्चितपणे ठरणं आणि चांगलं आयुष्य कसं जगावं, चांगल्या प्रकारचं दिशेने वाटचाल कशी करावी हा त्याच्या मागची आमची आणि सर्वांचीच एक प्रामाणिक इच्छा आहे, कल्पना आहे. आज 335व्या महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सर्व जे या समाधी स्थळावरती जे उपस्थित नाही पण सर्व त्यांचे भक्त सगळ्यांच्या वतीने की महाराजांना पुण्यतिथीनिमित्त त्यांना संपूर्ण मानाचा मुजरा अर्पण करतो. शासकीय सुट्टी पण जाहीर, तेच सांगितलं शासकीय सुट्ट्या. शिरूर लोकसभेतले शरद पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांनी काल माध्यमांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कमळ आणि दांडू दोन पुढे येतात आणि तुमचं काय म्हणणं असं विचारतात. निवडणुकीच्या काळात कुणी वृत्तपत्र वाचनास सुद्धा म्हटलेलं आहे त्यांनी, म्हणजे माध्यमांमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं. मुळात मी माझा लोकसंपर्क तर पहिल्यापासून आहेच, चालूच आहे. त्यामुळं मला वेळ पण मिळत नाही, म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो मी कधी विषांतर करत नाही किंवा टाळमटाळ कुठल्या विषयावरती बोलण्याचं टाळमटाळ कुठं करत नाही. पण माझ्या वाचण्यात किंवा ह्याच्यात असं काही आलेलं नाही. शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, कोणी काय बोलावं त्याचा प्रश्न आहे.
नाही, कसं आहे की देव आपण तर कोणी बघितला नाही, बरोबर. पण मला एक समजणं आहे की शिवाजी महाराज असू द्या, संभाजी महाराज असू द्या, यांच्याबद्दल नेहमी एक वाद निर्माण केला जातो. आणि आता जे तुम्ही म्हणालात सातारच्या जागेवर नेमकं तुम्हाला काय म्हणजे प्रश्न काय तुमचा? होईल, कधीतरी करावी लागणार, इतर गोष्टीतच आहे. महाराष्ट्रातील तिन्ही पक्ष महायुतीचे देवेंद्र फडणवीस चालवतात असा आरोप जयंत पाटलांनी केलाय. शेवटी प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा, त्यामुळे असे आरोप होत राहणार. राज्यकर्ते करत राहतात अनेक प्रश्न असताना आता लोकसभेच्या निवडणुकीत सगळे प्रश्न. एक लक्षात घ्या, आपण प्रत्येक पक्ष कुठला जरी असला तर प्रत्येकाला वाटतं जे समाजसेवेत असतात, समाजसेवेला आयुष्य अर्पण केलेलं असतं, प्रत्येकाला वाटतं की त्यांच्या शेतकरी वर्ग असेल, उपेक्षित वर्ग असेल, महिला वर्ग असेल किंवा तरुण वर्ग असेल, या सगळ्यांना जास्तीत जास्त त्यांची सेवा त्यांच्या हातून घडावी. काही त्रुट्या निश्चितपणे जरी राहिल्या असल्या तर कालांतराने त्या सुद्धा पूर्ण केल्या जातील. नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संकटात येतात. आठवड्याभरापासून संप सुरू आहे. त्यात आधीच निर्यात बंदीच्या निर्णयामुळे बाजारभाव पडले होते, त्यात दुष्काळाचे सावट, अशा परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. नाही, आपण बारकाईने जर विचार केला तर सगळ्यात आता ज्वलन जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक धरणाची पातळी जर पाहिली तर एकदम खालोली अशी परिस्थिती आहे. पावसाची काही इतक्यात तर काही चिन्ह दिसत नाही. त्यामुळं प्रत्येक जणांनी म्हणजे प्रत्येकाची आपल्या सगळ्यांचं कर्तव्य पाण्याचं व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे. लोकांपर्यंत म्हणजे पाण्याअभावी कोणाचं म्हणजे जीवाला हानी होऊ नये. काल म्हणजे 2-3 दिवसापूर्वी असे अनेक कास हा परिसर जो आहे त्या ठिकाणी गेलो असता असे 2-3 असे हरणं तिथं पाहायला मिळाले. हे अक्षर हे मला वाटलं झोपलेत का काय, पण पाण्यामुळं ना ते तिथं हे होते. म्हणजे त्यामुळं जनावरांची आपण सगळ्यांनी आवर्जून घ्या, स्वतःची तर आणि कुटुंबाची जशी आपण काळजी घेतो जनावरांची सुद्धा आपण सर्वांनी काळजी घेतली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.